दिल्याबद्दल. चला सामन्याला सुरुवात होती. पहिला चेंडू मार्गस्थ असताना पियुष अंचन तयार. नक्कीच पुढील संघ जर इथे तुमचा उपस्थित असेल, चिंतामणी सीसी इथे संघ उपस्थित आहे का? चिंतामणी सीसी किंवा जर आपण पाहतो चिंतामणी सीसी उपस्थित असेल तर नक्कीच संपर्क साधा. चांगला पियुषला जर आपण पाहिलं येत्या काळामध्ये जॉर्ज 11 संघामध्ये देखील त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आणि आता देखील बदलापूर क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इकडे तो तयार आहे. पण अद्याप आपण विचार करतोय तर थोडस इकडे षटकाचा विचार करतो तर महागडे ठरलाय, कारण पहिल्या चेंडूवर आपण प्लसच्या भूमिकेमध्ये धावा पाहिल्या. नक्कीच त्यानंतर आपण राकेश रियानला इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो, टॉमला इन ऍक्शन मध्ये आणि गौरव भोईर 4 गोलंदाज नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळू शकतात. इथे अप्रतिम चेंडू कमबॅक केला. नक्कीच स्वतःच्या पडत्या काळात सांगत राहा स्वतःला की मी अजून जिंकलेलो नाहीये, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. असंच काहीतरी उदाहरण करत असताना मोठा फटका इथे खेळलाय, टॉमच्या हाताला चेंडू जाऊन आदळला. एका धावेचा प्रयत्न, फटका चांगला होता, फटक्याचा देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या वेळेला बाउंड्री लाईनवर टॉम सारखे खेळाडू असतो त्यावेळेला त्याची उंचीचा जर आपण विचार करतो तब्बल 6 फूट त्याची उंची असेल तर तो प्लस होऊन 7.5 ते 8 फूट पर्यंत त्याच्यावरून तुम्हाला चेंडू मारावा लागतो. कठीण आहे. अद्याप आपण विचार करतो तर फटके खेळणं या ठिकाणी जर आपण विचार करतो बाउंड्री लाईनवरचा जर आपण विचार करतो दोन्ही खेळाडू सुस्त आपल्याला पाहायला. बॅटिंग साडी देवा तयार, पायांवर चेंडू आदळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक जाव या ठिकाणी एकवडली जात्या. अद्याप विचार करतो धावसंख्येचा तर 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ इथून झालेला आहे. रन बॉल इक्वेशन जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे. या ग्राउंडचा आपण विचार करतो तर 30 ते 35 धावा या देखील इथे चेस केलेल्या आहेत, पण तुमची गोलंदाजी चांगली असेल तर त्या धावा तुम्ही रोखू देखील शकता, कारण आपण जर पाहिलं असेल एकच धाव. जर आपण विचार करतो तर पुन्हा एकदा पियुष गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना शेवटचा चेंडू घेऊन प्रगती पथावर असेल. पियुष तयार, चेक केला गेला. नक्कीच वाईट चेंडू. इथे अतिरिक्त धावसंख्येत एक भर पडते. 7 धावा धावफलकावरती. पियुषचा जर आपण विचार करतो तर 7 धावा त्याच्या षटका मागे नक्कीच चांगला स्कोर असेल. धावफलक स्थगित झाला 7 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि अद्याप आपण विचार केला 7 आणि 1 7 निभावली ते म्हणजे स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरने. स्ट्रायकरचा आपण विचार करतो तर एका बाजूला प्रदीप आहे तर एका बाजूला देव आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या 7 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गौरव भोईर इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण प्रदीपचा विचार करतो तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गौरव तयार. वाईट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ऑब्जेक्शन घेतलं जात आहे गौरववर. इथून पुढे नक्कीच डोळ्यात 3 घालून नजर असेल. दोन धावा. देवला पण पाहिलं थोडस छान हलक मध्ये होती, पण इथे तर मिसफील्ड पाहायला मिळाले चांदीच्या माध्यमातून आणि
चांदीचा जर आपण विचार केला चांगले यष्टीरक्षण अद्याप त्यांच्या माध्यमातून आपल्याला नाही पाहायला मिळाले, कारण इथे स्वतःला बुस्टअप करावं लागेल, यष्टीरक्षणामध्ये सुधार आणावा लागेल. नक्कीच क्षमता आहे. एक जाव या ठिकाणी चेंडू थोडासा हाताला लागून नक्कीच डिफ्लेक्ट झाला होता, पण नक्कीच रोखण्यामध्ये यश संपादित केलं. अत्यंत चांगली फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव इथे प्रत्येक चेंडूवर घेण्याचा प्रयत्न, जिद्दोजहद चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण विचार करतोय प्रदीपचा तर वाईट तिला जातोय. नाकिशला जर आपण विचार करतोय कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये अप्रतिम अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कडक पंच नागेश. पुन्हा एकदा गौरव तयार. आता मात्र पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर. अवांतर रूपात एकनी भर पडेल आणि संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 13 धावा. यस, फलंदाज चालाय पात. अप्रतिम क्षेत्ररक्षण माधव सुरवसे यांच्या माध्यमातून जर आपण विचार केला, एकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्यांच्या बॉडीवर आदळला आणि सरळ यष्टीरक्षक, मी म्हटलं होतं यष्टीरक्षकाकडे क्षमता भरपूर आहे. कारण जर चांदणीचा आपण विचार करतोय तर कधी 4 चांद लावू शकतो, पण अद्याप आपण 2 चेंडू सोडले होते, पण त्यानंतर हा जर रनआउट केला त्याच्यामध्ये क्विकनेस आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा आपण विचार करतो तर धावफलकावरती 13 धावांची नोंद झाली आणि चेंडू झाले 3. भरत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भरत आला परत आणि कशा प्रकारे नक्कीच एक जाव या ठिकाणी एकवटली जाते. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे पुढे सरसावता. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचता. पुन्हा एकदा गोलंदाजी साडी गौरव तयार. चेंडू फिरणाऱ्या त्याला माहिती होता, बॅटची कडा घेतली. टॉट चेंडूची इथे सांगता होत्या. अप्रतिम इथे बॉलिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच बदलापूरचे उद्योजक शिरीष उर्फ बालालाड साहेब, तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विनंती असेल तुम्ही कृपया करून स्टेजवर स्थानापन्न व्हायचं. आपल्या या स्पर्धेला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकाचा जर आपण विचार करतो, धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 15 धावा. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फक्त गडी गमावला तो म्हणजे 1. आता मात्र कीर्तन चांदी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज भरत तयार. प्रत्येक मॅच साठी इथे नक्कीच प्रत्येक मॅच साठी इथे प्रत्येकाला मेजवानी असेल. कारण जर आपण विचार करतो तर सलग 3 चौकारासाठी नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 चौकार मित्रांनो 501 चे मानकरी ठरू शकता. नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून तुम्हाला सलग 3 चौकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच 2 धावा 1 पटला. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 18 धावा. नक्कीच अद्याप आपण विचार करतो 18 धावांची नोंद झाली. देव अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसला. कीर्तन आपण एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. हलकरीत चेंडू फेकला गेला. एक जाव या ठिकाणी बुनबुनसे सागर भरता आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावरती 19 धावा झाल्यात. तीन चेंडू धावफलकावरती. चौथा चेंडू मार्गास असताना चांदी तयार. वाईट आहे. पंचांचे हात खुले झालेत. 20वा धावफलकावरती. हा अप्रतिम चेंडू वाईट आहे.
पण विकेट देखील पुढे बोलवलं आणि परत पाठवलं आणि फलंदाज इथे झालाय बाद. देवला माघारी परतावं लागतं. देव असो या दानव, क्रिकेटमध्ये सगळं आहे समभाव. आणि इथे मात्र इथे देवला माघारी परतावं लागतं. फलंदाज बाद झाला देवच्या स्वरूपामध्ये आणि नवीन फलंदाज जयदीप इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. एकविसावा धावफलकावरती एकच धाव असेल. जयदीप पुन्हा एकदा सज्ज. हा पुन्हा एकदा वाईट. पंचांना मात्र या षटकामध्ये कवायत करण्याची पूर्ण संधी दिली जाते. कारण या षटकाचा जर आपण विचार करतो तर वारंवार वाईट चेंडू फेकले जातात आणि पंच इथे मात्र कवायत करतात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. शेवटचे चेंडू प्रगतीपथावर असेल. एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगला फटका आपल्याला ग्राउंडचा फटका या ठिकाणी पाहायला. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. 18 चेंडू 24 धावा अद्याप झाल्यात. आणि इथून पुढे येणारे 6 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल नक्कीच हे पाहणं गरजेचं आहे. कारण जर आपण विचार करतोय जयदीपचा तर अद्याप नवीनच फलंदाज आहे. अद्याप 2 ते 3 चेंडूंचा फक्त फीस केला. भरतचा जर आपण विचार करतो तर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्याला स्ट्राईक घ्यावी लागेल कारण मोठे फटके खेळायची क्षमता ज्याच्यामध्ये त्याला स्लॉग ओव्हर्स मध्ये आपलं पूर्णपणे परिश्रम, कष्ट आणि कष्टाची पराकाष्ठा नक्कीच करावं लागेल. राकेश रियान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा फटका खेळला आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. नक्कीच शिरीष दादा आणि उर्फ बाळा लाड उद्योजक यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विनंती असेल कृपया करून तुम्ही व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आताची विकेट नक्कीच आलाय बॉल मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल. राकेश रियानने पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट प्रस्थापित केल्या. राकेश रियानला जर आपण पाहतो तर कमीत कमी जेवढं इकडे ज्यांचं एज नसेल तेवढा त्याला खेळाचा एक्सपिरियन्स आहे. कारण जर आपण विचार करतो तर भरपूर चांगला खेळाडू आहे. अद्याप आपण विचार करतो तर मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी साकार केली जाते गोलंदाजीमध्ये. हा फटका चांगला हातामध्ये चेंडू आहे. पियुष अशी चूक करणार नाही. पुन्हा एकदा तू चल मै आया. फलंदाज झालाय बाद. 1 मोर विकेट डाऊन. 2 चेंडू 24वा विकेट बाद झाल्यात त्या म्हणजे 4 गडी बाद झाल्यात. अद्याप आपण विचार करतो आता पहिल्या प्रदीप देव, त्यानंतर जयदीप आणि आता कैलास. नक्कीच पुन्हा एकदा झालाय फलंदाज पुन्हा एकदा बाद. आणि बाळाला तुम्ही या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच आम्ही सर्व कमिटी मेंबर्स तुमचे आभारी आहोत. नक्कीच आपण जर विचार करतो तर 3 चेंडूमध्ये 3 गडी गमावल्यात. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र हॅट्रिकचा चान्स आहे. पुढच्या चेंडूवर हॅट्रिक झाली आहे. आणि इथे हॅट्रिकचा चान्स क्रिएट झालाय. अद्याप आपण विचार करतो तर एक गडी कोणीच स्थान मांडायला बसत नाहीये. आता जर चेंडूवर विकेट घेतली तर नक्कीच विकेट हॅट्रिक असेल
आजच्या आणि कालचा दिवसामधली पहिली विकेट हॅट्रिक ठरू शकते. हॅट्रिक वाचवले आणि डॉट चेंडू झाला. मेडन षटक या ठिकाणी फेकू शकतात का? 4 गडी तब्बल या षटकामध्ये बाद झाल्यात आणि राकेश रियान आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना बदलापूर नगरीमध्ये हा फलंदाज झालाय बाद. अप्रतिम फटका. युट्यूबला बंद कर मग बोलतोय याच्यासोबत. नक्कीच इथे शुभ सन्मान केला जातो. जर आपण विचार करतो तर नक्कीच नंदकुमार पेंडुलकर दादा यांच्या शुभ हस्ते आणि हेमंत दादा आपटे यांच्या शुभ हस्ते बहादर लाड यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभारी आहोत आणि विनंती असेल आपल्या स्पर्धेची आठवण आणि शाल त्यांना परिधान करायची विनंती असेल. नक्कीच संजय दादा मेस्त्री यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातो. सर्वप्रथम विनंती असेल आपल्या स्पर्धेची आठवण आणि शाल नक्कीच प्रदान करायचे. आता जर आपण मॅचकडे जर विचार करतो या मॅचचा, तर मॅच इथे पूर्णपणे खुली आहे सम्राट सीसी या संघाच्या बाजूने, कारण टार्गेट फक्त आणि फक्त 25 आहे मित्रांनो. नक्कीच बाबूदादा राणे यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विनंती असेल कृपया करून आपण स्थानापन्न व्हायचा. एका बाजूला टाम नावाचं वादळ तर दुसऱ्या बाजूला महादेव सुरवसे. नक्कीच विनंती असेल कमिटी मेंबर्सला एक बॉल द्यायचा. बॉलर्स नेम जयदीप. कृपया करून बॉलरचं नाव सांगायचं. कैलास. बॅटिंग साठी टॉमला आपण पाहतो तर एका बाजूला आपण पाहतो महादेव सुरवसेला. फलंदाजीचा विचार करतो तर भरपूर खोलवर 2 मिनिटं नक्कीच मॅच थांबायची विनंती असेल. नक्कीच नक्कीच 2 धन्यवाद. यस धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. पहिला चेंडू वाईट आहे. वाईट +1 आहे म्हणजे टोटल 2 धावा या ठिकाणी एकवटण्याचं काम केलं जातं. नक्कीच बाबूदादा राणे यांचा देखील इथे सत्कार केला जातो. टॉमला आपण पाहतो स्टँडर्ड डिलिव्हर फटके नक्कीच खेळू शकतो. बाबूदादा राणे यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातो. धावचीची संधी आहे. पंचांकडे लाऊड अपील असेल. अपील फेटाळून लावली. महादेव सुरवसे स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतो. धावफलकावरती धावांची नोंद झाली 3. नक्कीच एक जाव असेल. उत्साह जास्त, आत्मविश्वास नक्कीच कमी आपल्याला पाहायला मिळाला अपील मध्ये. आणि
महोदय सुरवस नक्कीच एक धाव एक पटनामध्ये यश संपत्तीला टॉम फलंदाजी एक धाव असेल एका धावेने इथे धावफलक जाऊन पुढे सरसावेल ते म्हणजे 5 या आकड्यावरती. नक्कीच विश्वासाचा पेटी यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातो. तर विनंती असेल की आपल्या स्पर्धेची आठवण आणि शाल स्वीकारायची. चला वळूया मॅच कडे. आता मात्र पुन्हा एकदा स्वैर चेंडू अवांतर रूपात एकनी भर पडते. जेवढे बॅटनी धावा येत नाहीये तेवढे स्वैर स्वरूपात इथे धावा एकवडण्याचं काम केलं जातं. आता फटका अप्रतिम आहे. धावचीची संधी आहे. फलंदाज झालाय पाच. अनलकी विकेट. टॉमला परतावं लागतंय माघारी आणि पहिला गडी गॅरेथ टॉमच्या स्वरूपामध्ये. टर्न झालाय. चेंडू झोनच्या दिशेने झालाय ट्रॅव्हल. षटक क्रमांक पहिल्या समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 9 धावा. वाईट चेंडू परत एकदा आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. वेगवान 30 तर्रार गोलंदाजी या ठिकाणी प्रदीपच्या मधून. ब्लॉक होलचा मारा या ठिकाणी केला जातो. अक्षयला इथे मात्र रोखून ठेवला. एक साव 11 धावा धावफलकावरती. डबल 1 ऑन द स्कोर बोर्ड. आता गरज असेल 14 धावांची. 15 चेंडू 14 धावांची गरज आहे. रन बॉल 21. आता आपण विचार करतो तर अजूनही मॅच संपलेले नाही. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कारण आपण जर विचार केला तर बोथ टीम्स हॅव दी सेम कॅलिबर. पण इथे मात्र अशा जर धावा खर्च केला तर मात्र तुम्हाला हे भरपूर महाग ठरू शकतात. तर सामन्याला मोकारावं लागतं. वाईट +1. चेंडू अतिशय खराब या ठिकाणी फेकला जातोय. फक्त आणि फक्त 8 टॅपचा फटका आहे. अप्रतिम. महादेव सुरवसेला सवय अशा फटके घेण्याची नक्कीच 2 धावा नागेश सरांकडून इशारा केला जातो. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 16 धावा. आता गरज असेल ती म्हणजे 9 धावांची. महादेव सुरवसे पुन्हा एकदा टपचा फटका भरपूर कार हवेमध्ये. चेंडू गेला पाठी माग्या. इथे चेंडू अडवला होता. जर तुम्ही मनापासून मॅच हराल ना तर मात्र तुम्ही हकीकतमध्ये मॅच हराल मित्रांनो. मनापासून जर तुमच्यामध्ये क्षमता आहे मॅच अजूनही जिंकू शकतो तर मग असे काय ह्याच्यापेक्षा 10 फूट वर चेंडू देखील तुम्ही अडवू शकता. पण इझी चान्स घेऊ नका. मॅचला स्वतःकडून संपू नका. त्याला देखील वाटू दे मित्रांनो. एकच सांगेन की आयुष्यात अशा प्रकारे लढा की जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. अशा प्रकारे मात करा संकटांवर. आणि धावफलकाचा नक्कीच आपण विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून गरज असेल ती म्हणजे 4 धावांची. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 21. गरज असेल 12 चेंडू 4 धावा. समीकरण पूर्णपणे खुललंय. पार्ट जड झालंय ते म्हणजे सम्राट सीसीच्या बाजूने. सामना जिंकला. सामना पूर्णपणे जिंकला आणि इथे मात्र
सम्राट सीसी या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक असेल. चांगला